बातमी एका अशा घटनेची आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल आणि व्यवस्थेबद्दल मनात प्रचंड संताप निर्माण होईल। ज्या हातांनी नातीला खेळवायचं त्याच हातांनी 2.5 महिन्यांच्या नातीचा मृतदेह घेऊन एका आजोबांना अख्खी रात्र रुग्णालयाच्या पायरीवर काढावी लागली। आणि का? तर फक्त काही कागदांसाठी। जळगावच्या शासकीय रुग्णालयात माणुसकीचा जो अंत झाला त्याला जबाबदार कोण? चाळीसगाव तालुक्यातील टहाकडी येथील दीपक बोरसे अयोध्येत देशाची सेवा करत आहेत, पण त्यांच्या 2.5 महिन्यांच्या चिमुकलीला सचिताला ही व्यवस्था वाचवू शकली नाही। शाळेत पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात या चिमुरडीचा श्वास थांबला। हसत्या खेळत्या बाळाचा असा अचानक झालेला मृत्यू कुटुंबासाठी डोंगर कोसळण्यासारखा होता। पण खरा वनवास तर अजून बाकी होता। रात्रीचे साधारणतः 2 वाजलेले सचिताचे आजोबा आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन जळगाव शासकीय रुग्णालयात पोहोचले। त्यांना वाटलं होतं किमान या मृतदेहाला आधार मिळेल, पण तिथल्या डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या काळजाला बाजार फुटला नाही। कागदपत्र पूर्ण नाही तसं कोरडं उत्तर देऊन त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला। आजोबांनी रिक्वेस्ट केली, पोस्टमार्टम सकाळी करा, पण आता रात्री बाळ आतमध्ये तरी ठेवा, शवपेटीत तरी ठेवा। पण नियमांच्या जंजाळात अडकलेल्या त्या यंत्रणेला त्या 2.5 महिन्यांच्या जीवाच्या कष्टाची काहीच किंमत नव्हती। अखेर त्या आजोबांनी नातीचा मृतदेह मांडीवर घेऊन अख्खी रात्र शवागार कक्षाच्या पायरीवर जागून काढली। आता आमचे काही थेट प्रश्न आहेत या व्यवस्थेला। तुमचे नियम माणसासाठी आहेत की माणसं नियमांसाठी? एका मृत बाळाला आत ठेवून घ्यायला कोणते कागद आडवे येत होते? कुठे गेली तुमची संवेदनशीलता? 2.5 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह घेऊन पायरीवर बसलेले आजोबा दिसले नाहीत का? लसीकरणानंतर 10 मिनिटात मृत्यू होतोच कसा? बाळाचा बाप सीमेवर देशाचं रक्षण करतोय आणि त्याच्या कुटुंबाला इथे अशा वागणुकीचा सामना करावा लागतोय। हीच का तुमची कृतज्ञता? सकाळी बातमी पसरल्यावर प्रशासन खरबडून जागं झालं, पण त्या आजोबांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्या कुटुंबाने रात्री सोसलेल्या वेदनांची भरपाई कोण करणार? कागदांपुढे माणुसकी हरली आहे, हेच या घटनेने सिद्ध केलंय। आता केवळ चौकशीचे आदेश देऊन चालणार नाही, तर या निगरगट्ट व्यवस्थेला जबाबदार असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई व्हायलाच हवी। व तासनतास गप्पा मारल्या त्याच हातांनी या आजोबांनी आपल्या 2.5 महिन्याच्या नातीचा मृतदेह कुरवाळत अख्खी रात्र काढली आहे शासकीय रुग्णालयाचं। अहो, माणुसकी मेली आहे की फक्त कागदावर चालणारी व्यवस्था उरली आहे असा प्रश्न पडायला भाग पाडणारी ही दृश्य आहेत। 10 मिनिटांमध्ये श्वास रोखले। 10-15 मिनिटाच्या आत म्हणजे प्राणज्योत मावळली की म्हणजे हालचालच करत नव्हती। ते 40 गावचे डॉक्टर म्हणे आमच्याकडे फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे तुम्हाला जळगाव किंवा धुळे हलवावं लागेल। तर आम्ही 10 किलो आणि पेंटा हे वॅक्सिन असतं आपलं, त्याचा दुसरा डोस दिला गेला होता। तिने आधी पहिला डोस घेतलेला होता, तिला दुसरा डोस होता आणि सकाळी 11:15 वाजेच्या दरम्यान ही लसीकरण सत्र तिला डोस दिला गेला। त्यानंतर ती घरी गेली आणि घरी ती झोपलेली होती। नंतर दुपारी त्यांच्या असं लक्षात आलं की बाळाची हालचाल होत नाही आणि बाळ तपासणी केली असता बाळ मृत्यू झाल्याचं लक्षात आलं। ही प्राथमिक माहिती मिळालेली। तर याच्यात या बालिकेने याआधी पण पेंटाचा आणि OPVचा डोस घेतलेला होता। हा तिचा दुसरा डोस होता। पहिल्या डोसच्या वेळेस तिला काही त्रास झालेला नव्हता किंवा काही तक्रार नव्हती। तसे हे जे वॅक्सिन दिलं हे इतर 3 बालकांना पण आपण त्या दिवशी सत्रामध्ये दिलं, त्या इतर बालकांना काही त्रास झाला नाही। त्याच्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या संदर्भात आपण एक ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन एक समिती असते। अशी कुठली घटना घडली तर त्याच्यावरती त्या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती असते। त्या जिल्हा शल्य चिकित्सक सर असतात, BHO सर असतात आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर असतात। त्या समितीची आम्ही दुपारी बैठक ठेवलेली आहे आज। त्या समितीच्या बैठकीमध्ये आपल्याला डिटेल अजून माहिती ते आजोबा तुळशीदास मराठे आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले। आपल्या पुतणीसोबत नागपाईचं असं होतं, आम्ही जिल्हा परिषद शाळा टाकळीपुराच्या चाळीसगाव तालुका इथे काल सकाळी लस दिली। लस दिल्यानंतर 10-15 मिनिटाच्या आत तिचे म्हणजे प्राणज्योत मावळली की म्हणजे हालचालच करत नव्हती। त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय साई हॉस्पिटल चाळीसगाव येथे दाखल केले। त्यांनी सांगितले की बाळ मृत घोषित केले त्यांनी। त्याच्यानंतर ते ज्यांनी लसीकरण केलं होतं त्यांचे डॉक्टर आमच्या घरी आले। त्यांनी 2-3 तास आमचे असेच घेतले की असं नाही होत तसं नाही होत करून त्यांनी आमची पार संध्याकाळ करून टाकली।
त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन गेलो. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर PI साहेबांनी आम्हाला ट्रॉमा केअर सेंटरला इथं जाण्यास सांगितले. ते गेले, स्वतः साहेब आमच्यासोबत आले. त्यांनी ते जी प्रोसेस होती ती सगळी केली. त्याच्यानंतर ते 40 गावचे डॉक्टर म्हणे आमच्याकडं फॉरेन्सिक टीम नसल्यामुळे तुम्हाला जळगाव किंवा धुळे हलवावं लागेल. तर आम्ही इथं हटलो. व्यवस्थित सांगा. आणि काय रात्रभर काय इथं आम्ही 2-2:30 वेळेला आलो. त्याच्यानंतर आम्ही ते म्हणजे रात्री 2:30 तास सकाळपर्यंत मांडीवर धरून बसावं लागलं. कुठल्याही डॉक्टरांनी माझ्या बाळाकडे बघितलं नाही. पेटीत तरी ठेवा, पण प्रशासनाचं काळीच पाझरलं नाही आणि अखेर त्या आजोबांनी आपली पण तोपर्यंत उशीर झाला होता. आजोबा जेव्हा कॅमेऱ्यासमोर बोलत होते तेव्हा त्यांचा गळा सकाळी टाकळीपुराच्या तालुका 40 गावात पोलिओचा डोस व ते एक दुसरा डोस देण्यासाठी घेऊन गेलो. डोस दिल्यानंतर ते आमचं बाळ 10 मिनिटाच्या आत बेशुद्ध अवस्थेत सारखं झालं. त्याच्यानंतर आम्ही खाजगी रुग्णालय 40 गाव साई हॉस्पिटल येथे नेले. त्यांनी आम्हाला सांगितले की तुमचं बाळ डेड झालं आहे बा. मग आम्ही परत घरी नेले व ज्या PC सेंटरवर तिथे डोस दिलेले होते त्यांना संपर्क साधला व त्यांना सांगितले की आमच्या बाळाचं असं असं झालं. ते म्हटले की असं काही होत नाही, डोस दिल्याने काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल. परंतु आम्ही त्याच्यानंतर त्यांनी आमचे 4-5 तास त्या जागेवर खाऊन घेतले. आम्हाला कुठेही पोलीस स्टेशनला जाऊ दिलं नाही किंवा कुठलीही कारवाई करू देण्यासाठी ते भाग पाडत होते. तर जाऊ नका बुवा, आम्ही करून टाकू. त्याच्यानंतर आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला गेलो. त्याच्यानंतर PI साहेब स्वतः आमच्यासोबत ट्रामा केअर सेंटर 40 गाव येथे आले व त्याच्यानंतर ही पुढची प्रोसेस आली व जळगाव येथे आम्ही रात्री 2च्या सुमारास आलो. परंतु यांनी जळगाववाल्यांनीही त्या बाळाला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न देता आमच्या 9 वाजेपर्यंत आमच्या हातातच सकाळपर्यंत बाळ होते.